हॅलो गाईज, साई डियर. आय नो व्हिडिओ 2 महिन्यानंतर येतो आहे अँड आय गेस यू नो द रिझन्स. माय एक्झाम क्या ही बताऊ. तर 2 महिने आधीचं जेव्हा मी व्हिडिओ बनवला होता तेव्हा मँचेस्टर युनायटेड सॅट करत होती ॲट द 8th पोझिशन इन द प्रीमियर लीग अँड यू नो आपण रुबेन अमोरिमला सॅक केलं होतं. आय एम व्हेरी मच डिसअपॉइंटेड विथ द टीम, विथ द मॅनेजमेंट. आणि डॅरन फ्लेचर ॲज अ इंटरिम मॅनेजर आले होते. नंतर त्यांच्या 2 गेम्स मॅनेज केल्यानंतर त्यांना सॅक करून आपण मायकल कॅरिक यांना इंटरिम मॅनेजर आणलं होतं अँड त्यांना इंटरिम मॅनेजर अपॉइंट केल्यानंतर आपण आर्सेनल आणि मॅन सिटीला हरवलं होतं. मॅन सिटीला हरवल्यानंतर तो जो व्हिडिओ होता तो आपला लास्ट व्हिडिओ होता. त्याच्यानंतर मी आज व्हिडिओ बनवतो आहे आणि ही स्माईल बघून तुम्हाला माहितीच असेल आपण आता म्हणजे मायकल कॅरिकने खूप काही चांगलं काम केलं आहे असं. करंटली वी आर सिटिंग इन द 3rd पोझिशन इन द प्रीमियर लीग. वी अक्वायर्ड चॅम्पियन्स लीग स्पॉट फॉर शुअर. 3 प्रीमियर लीगचे गेम्स बाकी आहे आणि शुअरली आता मँचेस्टर युनायटेड चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणार आहे. तर मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो, इज मायकल कॅरिक द राईट मॅन फॉर द जॉब. तर मी त्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं की अगेन्स्ट बिग टीम्स, अगेन्स्ट टॉप 6 टीम्स इन द प्रीमियर लीग, मायकल कॅरिक जी फुटबॉल खेळतो आहे, प्रेसिंग फुटबॉल, काउंटर अटॅकिंग फुटबॉल, जो युनायटेड DNA ती फुटबॉल जी मायकल कॅरिक खेळतो आहे ती काम करेल अगेन्स्ट द टॉप 6 टीम्स. बट अगेन्स्ट स्मॉल क्लब टीम्स जे लो ब्लॉकमध्ये बसतात लाईक फुलहॅम, ब्रेंटफोर्ड, ब्रायटन, यांच्यासमोर ती फुटबॉल काम करेल का नाही करणार. त्याच्यावर मी क्वेश्चन रेस केला होता. पण जशी मायकल कॅरिकने फुटबॉल खेळली आहे, ब्रो ही इज अन अमेझिंग मॅनेजर. पण आता नवीन सीझनमध्ये जाताना 2026-2027च्या सीझनमध्ये जाताना इज ही द राईट मॅन फॉर द मॅन युनायटेड जॉब. जी चुकी आपण ऑलेसोबत केली, ऑले गन्नर सॉल्शक्लेचरसोबत, जो तो इंटरम मॅनेजर बनून आला होता इन द 2017-18 सीझनमध्ये, जेव्हा त्याने सेकंड फिनिश केलं विथ मॅन युनायटेड, ज्याच्यामध्ये मार्कस रोजो, मार्कस रॅशफर्ड, अँथनी मार्शियाल असे प्लेयर्स असताना त्याने सेकंड फिनिश केलं. तर आपण त्याला परमनंट जॉब देऊन ती चुकी केली आणि नंतर आपल्याला माहिती सगळ्यांना काय झालं मँचेस्टर युनायटेडसोबत. तर ती चुकी आपण परत करायला पाहिजे का मायकल कॅरिकसोबत. तर आता भरपूर मँचेस्टर युनायटेड फॅन्स म्हणतील की आपण ती चुकी नको करायला, आपण एक प्रॉपर मॅनेजर शोधायला पाहिजे जो की मँचेस्टर युनायटेडला मॅनेज करेल. खूप सारे नाव लिंक्स होत आहेत मँचेस्टर युनायटेडसोबत, बट वी डोंट नो कोण येईल म्हणून. आता रिसेंटली नाव जे ॲड झालं आहे युनायटेडच्या मॅनेजर लिस्टमध्ये, त्याच्यामध्ये इरिओला जे बॉर्मथचे मॅनेजर होते, खूप भारी मॅनेजर आहे, पण नॉट अन बिग एक्सपिरियन्स, बिग क्लबला मॅनेज करायचा एक्सपिरियन्स नाही त्यांना. लुईस एनरिके अनरिअलिस्टिक लिंक आहे, मला नाही वाटत लुईस एनरिके येतील म्हणून. नंतर नाव कोणाचं, जुलियन नॅगल्समॅनचं एक नाव झालं आहे सजेस्ट मँचेस्टर युनायटेड जॉबसाठी, जे जर्मनीचे कोच आहे. पण आय डोंट थिंक. आता एक चावी हर्नांडेस, एक्स बार्सलोना कोच, त्यांचं एक नाव सजेस्ट झालं आहे. आता मला रिअलिस्टिकली फक्त जुलियन नागल्समॅन आणि चावी हर्नांडेसचं नाव वाटतं आहे की येतील म्हणून युनायटेडमध्ये. पण आय थिंक, आय नो ही सुसाईड आहे, पण मला वाटतं आहे मायकल कॅरिक डिझर्व्स अ चान्स टू बी अन मॅनेजर ऑफ मँचेस्टर युनायटेड फॉर 1 फुल सीझन. आणि त्याला दिला पाहिजे तो चान्स, कारण तो डिझर्व करतो. बाकी तुमचा काय ओपिनियन आहे मला कमेंट करून नक्की सांगा. टिल देन, ग्लोरी ग्लोरी मॅन युनायटेड.